बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंब्याची बाग धोक्यात आलेली आहे. मोहर आलेल्या आंब्यांवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालाय, तर ढगाळ हवामानामुळे मोहर पडतोय काळा आणि वारंवार फवारणीमुळे आंब्याचं उत्पादन देखील निघत नसल्यानं खर्च देखील वाढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर बागायतदारांसमोर मोठं संकट निर्माण झालंय. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या आंब्यावरती जी आहे ती संक्रांत आलेली पाहायला मिळते आहे. आपण रत्नागिरी शहरातल्या अशाच एका बागेमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की जवळपास या ठिकाणी 62 मिलीमीटर इतका अवकाळी पाऊस झालेला होता आणि या पावसामुळे सध्या आंब्याच्या मोहरावरती बुरशी आणि मोहर जो आहे तो काळा पडण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आंब्याचा जो मोहर आहे तो या ठिकाणी काळा पडताना पाहायला मिळतो आहे. नेमकं सध्या या अवकाळी पावसाचा फटका कसा बसला हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आंबा बागायतदार आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने सध्या मोहरावरती याचा परिणाम झालेला आहे? नमस्कार, मी प्रदीप सावंत, गाव नाचणे. माझ्या बागेमध्ये इथे मंगळवारी पहाटे म्हणण्यापेक्षा रात्री 12-12:30च्या दरम्यान पाऊस चालू झाला आणि पाऊस भरपूर, तो जवळजवळ 3 तास पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे मोहराला फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे हा फटका बसलेला आहे. त्याच्यामुळे मोहर काळा पडतोय, बुरशी येण्याची शक्यता आहे, तुडतुडा पण वाढला आहे, थ्रिप्स पण वाढला आहे. त्याच्यामुळे फार नुकसान ह्या वर्षी होणार आहे. आम्ही पालकमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी ह्याच्याकडे लक्ष देत नाही. हे जे नुकसान आमचं होतं हे नुकसान आमचं कोण भरून काढणार? कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.